नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया आणि ही माझी गोंडली सखी. आम्ही तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर उन्हाळा इतका वाईट जाणवतोय नाशिकमध्ये. फेब सुरूच झालाय तरी पण लिटरली तुम्ही चेहरा पण बघू शकता. एसीत बसून असे हाल आहेत. तर आणि ॲक्च्युली बाहेर पण गेलो होतो. तर आज शनिवार आहे आणि आम्ही निघालोय पुन्हा सखीच्या बर्थडेच्या तयारीला. तुम्ही म्हणाल किती तयारी करते, पण राहूनच जात आहे काही ना काही. आज आम्ही करणार आहे माझी आणि निखिलची शॉपिंग, त्याचबरोबर जे रिटर्न गिफ्ट्स वगैरे आहेत ते पण. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे आमच्या मामाकडे मुक्कामी, कारण आहेत तिथे काहीतरी कामाची, तुम्हाला पुढे माहीत पडतीलच. सो सखीच्या या बर्थडेच्या सिरीजमध्ये तुम्ही पण सामील व्हा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. माझ्या नाईट केअर स्किन केअरबद्दल इतक्या जणांनी विचारलं होतं की म्हटलं आज तुम्हाला डेमो देऊयात. तर सगळ्यात आधी मी यूज करते रात्री झोपायच्या आधी जेंटल क्लिन्झर फेस वॉश. खूप छान आहे हा फेस वॉश. अगदी डीप क्लीन होतं याने आणि खूप हायड्रेट आणि स्मूथ फील होतं तुम्ही फेस वॉश यूज केल्या. हा माझ्या स्किनप्रमाणे त्यांनी मला दिला आहे आणि तो ॲक्च्युली माझ्या स्किनवर खूप छान वर्क करतो आहे. हा मी सकाळी पण यूज करते आणि रात्री पण तुम्ही फरक बघू शकता लगेच. सेकंड मी यूज करते ग्लायको क्लिअर क्रीम. अगदी थोडी घ्यायची असते, पंप एकदम 1-2 पंप घेते मी त्याचे आणि ते पण मी प्रॉपर चेहऱ्याला चोळून घेते. तुम्ही बघू शकता, मी हातावर पण घेऊन दाखवली आहे किती खूप जास्त हायड्रेट करते. लगेच फील होतं स्किनला की यार काहीतरी छान लावलं आहे. आणि लाईट वेट आहे ती, अशी खूप हेवी वाटत नाही चेहऱ्यावर. आणि प्लस ती इतकी स्मूथ आहे की चेहऱ्याला ती लावल्या अगदी रिफ्रेशमेंट पण मिळते. आणि ही लावल्यावर धुवायची नसते, ही रात्रभर चेहऱ्यावर तशीच ठेवायची असते, म्हणजे ती रात्रभर तिचं काम करते. त्यानंतर थर्ड जी क्रीम आहे ती मी यूज करते, ती आहे बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम. आणि ही माझी पर्सनली फेवरेट आहे, कारण हिनेच माझ्या चेहऱ्यावर काय जादू केली होती पिगमेंटेशनची असं मला वाटतं. ही पण खूप हायड्रेट आहे, मोस्टली नरिशमेंटचं काम हीच करते. मी आता एक ग्लायको क्लिअर क्रीम यूज करते, त्याच्यानंतर ही क्रीम यूज करते. आणि ॲज इट इज जशी ती आधीची ओव्हरनाईट ठेवते तशी ही सुद्धा ओव्हरनाईट ठेवते. आणि तुम्ही रिझल्ट बघताच मागच्या महिनाभरात, 1-2 महिन्यापासून मी यूज करते आणि पूर्ण फरक पडला असं नाही मी म्हणणार, पण बऱ्यापैकी फरक पडला आहे. हळूहळू ती प्रोसेस आहे जी मी फॉलो करते आणि मला फरक जाणवायला सुरुवात झाली आहे. हे झालं नाईटचं. सकाळी पण असंच काहीतरी असतं. जेंटल जो आपला फेस वॉश आहे तो मी यूज करते. त्याच्यानंतर मी यूज करते मिनरल डे क्रीम, जी आहे SPF 30 ने बनलेली. ही नरिशमेंट पण देते प्लस सनस्क्रीनचं पण काम करते. सो खूप इझी आहे आणि हे प्रॉडक्ट ऑर्डर करणं इतकं इझी आहे. चला तुम्हाला पण दाखवते. ॲप ओपन केल्यानंतर आपल्या स्किन रिलेटेड जे काही इश्यू आहे ते तिथे मेन्शन करायचे. त्याच्यानंतर त्यांचे जे डर्मॅटॉलॉजिस्ट आहे त्यांच्याशी आपली जी चॅटिंग सुरू होते, त्यात ते डिटेल घेतात आपल्या स्किनबद्दल. आणि हे कन्सल्टेशन अगदी फ्री आहे. त्याचबरोबर तुम्ही डाएट कसं घ्यायचं, वॉटर इंटेक कसा हवा त्यावर पण तुम्हाला हेल्प करतात. मी ब्रेस्ट फेडिंग मदर आहे, सो त्याने ती पण माझी हिस्ट्री घेतली. त्याच्यानंतर सगळ्यात मेन काम केलं ते म्हणजे माझ्या चेहऱ्याचे फोटो घेतले. तुम्ही बघू शकता हे फोटो 1-1.5 महिन्यापूर्वीचे आहेत, जेव्हा मी फर्स्ट टाईम हे प्रोडक्ट ऑर्डर केले होते. आणि फरक जाणवतो आहे. आत्ताची स्किन आणि ही स्किन खूप फरक जाणवतो आहे. पिगमेंटेशन बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. सगळ्यात मेन म्हणजे जे मार्क होऊन आलं होतं ना पिगमेंटेशन, तेव्हा मला माहिती नव्हतं की माझी स्किन इतकी खराब आहेत. आणि फ्रंटने तर जाऊ द्या, साईडने ती खूप जास्त दिसत होती, हे मला यातूनच कळलं. फ्रंट आणि साईडचे फोटो घेतल्यानंतर ते एक्झामाइन केल्यानंतर त्यांची पुन्हा चॅटिंग सुरू झाली. माझं खाणं कसं आहे, माझं सनचे किती एक्सपोजर आहे, मी कोणते प्रॉडक्ट यूज करते, ही सगळी हिस्ट्री त्यांनी घेतली. मला कोणता आजार वगैरे आहे का सगळं विचारून त्यांनी माझ्यासाठी जे प्रॉडक्ट बनवून दिले त्याचा मला खूप छान यूज होतो आहे. तुम्हाला पण क्युअर स्किनचे असे प्रॉडक्ट मागवायचं असतील तुमच्या स्किनप्रमाणे, तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली त्यावर क्लिक करू शकता आणि माझा कोड तनया 100 यूज करून डिस्काउंट पण घेऊ शकता. यानंतर आम्ही गेलो सखीच्या बड्डेसाठी दुसरा ड्रेस बघायला. आम्ही ऑलरेडी एक घेतला होता, बट तो बाकीच्यांना आवडला नव्हता. सो म्हटलं स्पेअरला अजून एक हवा म्हणून आम्ही खूप सारे ड्रेस बघितले. निखिलच्या खूप चॉईस नंतर एक आम्हाला सापडला. त्यानंतर आम्ही कारणे मारुती लेनमध्ये पण सामान घेतलं. आलो तो 1-2 गोष्टी घ्यायला, पण आम्ही पुरे पॅक झालो. बट आम्ही एन्जॉईंग दिस बिकॉज दिवाळीनंतर फिरतोय ना आपण. दिवाळीनंतर आम्ही एवढं फिरतोय, मज्जा येते. सखीला घरी ठेवलं आहे, घरी फोन झाले माझे 2दा. मस्त खेळते ती, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. सो बघूया त्यातून काय काय होतं आहे. सामान खूप जास्त झालं होतं म्हणून निखिल बोलला की तू रिक्षाने जा, म्हणजे इश्यू होणार नाही ते रिटर्न गिफ्ट्सला वगैरे. मला पण खूप मजा आली. मी कॉलेजनंतर खूप दिवसांनी रिक्षात बसली होती अशी. आणि कॉलेजला वेळची आठवण म्हणावी तर ज्या रिक्षात गाणे असायचे मी त्याच रिक्षात बसायची. त्यासाठी मी 1-2 रिक्षा सोडून द्यायची, सीटवर असायच्या तरी पण, थोडंफार लेट व्हायचं तरी पण. मजा यायची कॉलेजच्या त्या दिवसात. ते मला सगळं आठवलं काल तिथे बसल्यावर.
कट टू डे 2. आम्हाला 10 वाजता बाहेर निघायचं होतं कारण आज गौरीची आणि वहिनीची थोडी शॉपिंग करायची आहे. पण आम्हाला 12 वाजलेत. सखी छान रुळली आहे एकदम, तिला काही घेणं देणं नाही जास्त माझ्याशी. आणि वहिनी सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मी तुला खूप त्रास देते. हां हलकट. त्यांचं असं म्हणणं होतं की गौरीच्या बर्थडेला मी खूप रुबाब केला, तुझं काही ऐकलं नाही, सगळं माझ्या मर्जीने केलं. इज दॅट ट्रू? नाही, तू होती ना सिटी हॉटेल केक सगळं चूज करायला होती, मला फक्त पुश करावं लागतं थोडं. गौरी छान झाला होता तुझा बर्थडे. आज तू त्रास देते मम्माला? आतू तुला त्रास देते? आतू नसले तुला करमत नाही ना? नाही. मी ऍक्च्युली मुक्कामी राहायचा हे पण याच्यामुळे केला. मी मागच्या कधी मंगळवारी का बुधवारी आली होती आणि मी गौरीला न भेटता गेली. त्यावर गौरी इतकी रडली होती. का बरं ग? आठवण येत होती. आणि आमचे केस कापले गेले मम्मीच्या हट्टामुळे, बट आता परत नाही कापले कारण मला जे आवडत नाही गौरीचे केस कापलेले. तर असं काही आहे. सखीचा बर्थडे, बट शॉपिंग सगळ्यांनाच करायची आहे. अर्थात माझी पण थोडंफार मागे पुढे चालू आहे. सो म्हटलं थांबूनच घेऊयात, सखीचा खूप प्रवास होतो. तर आज आवरून मग आज संध्याकाळी परत मी सासरी जाईल. आणि डायरेक्ट कधी येणार? आपलं घर बनवलं तेव्हा नाही. मी आता सखीच्या बर्थडेला येईल. कधी मेकअप करायचं ना आपल्या सखीच्या बर्थडेला? हो. सो स्टेट येऊन बघत आज कोण कोण काय काय घेतात. आईला पण घ्यायचंय, वहिनीला पण घ्यायचंय, गौरीला पण घ्यायचंय, दादाला पण घ्यायचेत ना. बर्थडे सखीचा आहे, शॉपिंग सगळ्यांना करायची आहे. सखीचा पप्पा पण येत आहेत कारण आणि आई पण आले आहेत. सो एवढ्या लोकांचं आहे. बर्थडे कोणाचा आहे आणि मजा कोणतरी दुसरंच करताय. सो स्टेट येऊन फॉर होल व्लॉग. यानंतर माझी उरली सुरली शॉपिंग केली. तिथे चेंजिंग रूममध्ये सखी पण आली होती आणि 4-4, 5-5 सखी बघून तिला इतका आनंद होत होता. ती सारख्या आरशाच्या जवळपास फिरत होती. त्यानंतर आईची आणि वहिनीची पण साडी घ्यायची होती, त्यासाठी पण आम्ही खूप चक्रा मारल्या, खूप फिरल्या, खूप साड्या बघितल्या, बट चॉईस होईना कारण डिझायनर अशा सापडतच नव्हत्या मनासारख्या. बट शेवटी सापडली एक आणि घेतली आम्ही मग ती पण. आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. तर संध्याकाळ झाली आहे. दिवसभर नुसती फिर. नशीब हे पिल्लू आम्हाला साथ देतं, त्रास देत नाही म्हणून. बट आम्ही सगळं आवरलंय, सगळं म्हणजे सगळं. आता काहीच नाही राहिलं का रे? आता नाही यायची गरज आम्हाला. आता मी डायरेक्ट बर्थडेच्या दिवशी येऊ. ऑलमोस्ट सगळं फायनल झालं. आज अजून एक छान गोष्ट घडली. ॲक्च्युली आम्ही एका ठिकाणी गेलो होतो जेवणाचं, म्हणजे जेवायलाच बेसिकली. तर बाहेर आल्यानंतर ना तिथे एकाचा फोन पडलेला होता आणि त्या फोनला पासवर्ड वगैरे काहीच नव्हतं. सो निखिलने ट्राय केला. कोणाला कॉल केला तर तू? स्मॉल डॉटर असं लिहिलं. हा, तिथे ना त्या फोनमध्ये स्मॉल डॉटर, बिग डॉटर असे नंबर्स वगैरे होते. तर निखिलने स्मॉल डॉटर यांना कॉल केला होता. त्या काय म्हटल्या? आणि ते काही नाही यार, त्या बोलले की माझ्या आईचा मोबाईल आहे, मी त्याच होत्या ना ज्या गाडीत होत्या त्या? नाही दुसऱ्या होत्या का? हा, त्यांची मुलगी होती. अच्छा, तिला कॉल हा, ज्यांना म्हणजे त्याच्यात ना त्या फोनला पासवर्ड नव्हता. सो निखिलनी जो नंबर होता स्मॉल डॉटर त्यांना कॉल केला, त्यांच्याशी बोलले आणि मग त्या बोलल्या की त्यांच्या आईचा फोन आहे. मग त्यांनी कॉन्टॅक्ट करून दिला ज्यांचा फोन आहे त्यांच्याशी. आणि ते आय थिंक बॉम्बेचे होते, ते नाशिकला आले होते, त्या ठिकाणी जेवले आणि फोन पडून गेला. आणि मग ते बोलले की नाही सापडत आहे, असं करत ते इगतपुरीपर्यंत पोहोचले होते. बट निखिलने त्यांना कॉल केल्यानंतर ते परत आले त्याच ठिकाणी आणि आम्हाला पण लवकर जायचं होतं, पण आम्ही थांबून राहिलो त्यांच्याकडे तो फोन देण्यासाठी, कारण परत कोणाकडे देणार ना. आणि आमचं असं पण चालू होतं की वहिनीच्या मेडिकलवर ठेवती, ते पिकअप करतील. बट ते ऑलरेडी इगतपुरीवर येणार होते. अजून फिरवण्यापेक्षा मग आम्ही पण थांबलो की ठीक आहे घेऊन जा. आणि दे वर सो हॅपी, म्हणजे त्यांना इतका आनंद झाला. त्यांनी आम्हाला इतक्या ब्लेसिंग्स दिल्या का रे. आणि मुळात त्यांच्या चेहऱ्यावर आनंदच इतका होता ना की म्हातारे होते आणि ते हा एक म्हाताऱ्या आजी होत्या आणि त्यांची मुलगी होती. त्यांची ते दोघी बहिणी होत्या. अच्छा, बहिणी होत्या त्या? हा. बापरे, ते एक तो किती त्या तरुण दिसत होत्या. तर त्या इतक्या खुश झाल्या. त्या बोलल्या की तुम्हाला इतक्या ब्लेसिंग्स मिळतील की तुम्ही काही न करता. ख्रिश्चन्स होत्या त्या. आणि छान वाटलं आम्हाला की चला यार का काहीतरी भारी, त्यांना बरं वाटलं, त्यांचं काहीतरी गोष्ट हरवलेली गोष्ट भेटली. आणि ते म्हणजे लाईक निम्म्या रस्त्यापर्यंत गेले होते आणि मध्ये परत आले. ती इतकी खुश झाली ती. म्हणजे ऍक्च्युली त्या वयस्कर होते, त्यांना बोलता पण येत नव्हतं, म्हणजे की काय म्हणू मी आता यांना. त्यांनी जेव्हा सखीला पाहिलं तर ते अजून खुश झाले की तुमची डॉटर आहे का म्हणे. असले भारी, मला बी बरं वाटलं. आज मी निखिलला पूर्ण बोलू दिलं कारण तुमचे कमेंट्स इतके. लास्ट व्हिडिओ मध्ये निखिल ते डोक्यावर धरला तुम्ही.
दादा म्हणतो बरोबर आहे, दादा म्हणतोय बरोबर आहे, असं तसं. एक दोन जणांनी तर मला झापलं पण की मी निखिलला बोलू देत नाही. असं नाही, निखिल खूप वेळ घेतो बोलायला म्हणून मी पटकन बोलते. असं काही नाही मी निखिलला बोलू देत नाही. निखिल पण भयंकर बडबड करतो, पण माझ्या समोर. बाहेर तो खूप जास्त नाही मिक्स होतो, थोडेफार मित्र मी असतो. बट मी बोलू देत जाईल तुमच्या दादाला, किंवा मग तुमच्या दादालाच सांगा त्याचं नवीन म्हणजे त्यानेच ब्लॉगला सुरुवात करावी, त्यानेच तो एंड करावा. का रे मला इंटरेस्ट असतं, वेळ असतं ना तर मी खरंच केलं असतं. हो, मी जॉबलेस आहे ना, माझ्याकडे वेळच वेळ सध्या. नाही तसं नाही, तुझी आवड आहे ना मेन म्हणजे. ती माझी आवड आहे बेसिकली. तर असं काहीच होतं. सगळं आवरून आम्ही निघालोय आता सखीचा थोडी थोडी कामाची बेसिक म्हणजे शॉपिंगचं काहीच नाही राहिलंय आता. काल रात्री रिटर्न गिफ्ट पण पॅक केले. त्या कामात निखिल ढय, राईट निखिल? येस. निखिलला आर्ट परफेक्शन मापा घेऊन काही करणं, निखिल हेट्स दॅट. तर जसं की मी सांगत होती, निखिल आर्ट आणि क्राफ्ट मध्ये लिटरली झिरो आहे. त्याला इंटरेस्टही नाहीये. करायचं तर कर. सखीचं बोलणं नसो, माझा बर्थडे असो, काही असो. का रे निखिल? आपली चित्रकला एवढी वाईट आहे ना, इमॅजिन मी करू शकत नाही. इव्हन हँड रायटिंग पण. हँड रायटिंग तर एकदम गंदी होती, म्हणजे पुऱ्या घरात अशी कोणाची नाही. बट माणूस चांगला आहे त्या बाबतीत मला असं वाटतं सखीने त्यावर जावं. अभ्यासाच्या बाबतीत पण. अभ्यास बाबतीत आपण एक पाठी होतो. एक पाठीचा उपयोग नाही, समजून घेण्याचा उपयोग आहे. हो वाव. ओ येस. तर असं काय होतं म्हणून मग मी तिकडेच रॅप केले आणि तिकडेच ठेवून आली की जादा करण्यापेक्षा. थँक्यू नोट आम्हाला लिहायच्या आहेत, त्या मी आज उद्या लिहू, कारण सगळे वेळ काढून येणार आहेत, थोडंसं हवं काहीतरी म्हणून. तर असं झालं आहे, छान छान प्लॅनिंग झालं आहे आणि ऑलमोस्ट डन आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. तर बघूया तसं की कसा रिस्पॉन्स देते सगळ्यांना. घरी पण छोटं सेलिब्रेशन करूया तसं आमचं चालू आहे, कारण घरात पण व्हायला हवं. तात्यांची इच्छा आहे की नातीचं घरात काहीतरी व्हावं, ते औषध वगैरे. तर अजून असं काही प्लॅन नाही केला आहे, कारण धावपळ पण नको आहे. मला लवकर जायचं आहे बुधवारी सकाळी. पार्लर म्हणा, केक पिकअप करणं वगैरे सगळं असं बऱ्याच गोष्टी. तर बघूयात कसं कसं मॅनेज होतं. आय नो तुम्ही पण सखीच्या बड्डेसाठी एक्सायटेड आहात जसे आम्ही आहोत. बरेच जण म्हणतात ताई इन्व्हाइट कर, तर ॲक्च्युली पॉसिबल नाही आहे. पुण्यावाल्यांना तर कसं बोलवणार एवढं बड्डेसाठी. आणि नाशिकमध्ये पण जे वी थिंक इट्स नॉट सेफ ॲज ऑफ नाऊ. मीटअप नंतर मे बी जेव्हा चेहरे वगैरे लक्षात येईल ती वेगळी गोष्ट आहे का रे. बट आता ते वेगळं पण वाटतं आहे. सो असं काहीतरी आहे प्लॅनिंग. आणि सगळ्यांनी नवीन कपडे घेतले लग्नासारखे, तर चालू आहे सगळं. सो तुम्हाला पण सगळ्याच्या बर्थडेची सिरीज किंवा हे ब्लॉग्स आवडत असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर ते पण सांगा. बाय द वे मागच्या ब्लॉगमध्ये इतक्या जणांनी इतके छान छान सजेशन दिले, त्यातले बऱ्यापैकी आपण यूज केले का निखिल? बऱ्यापैकी. तर असा काही होता आपला आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा मला तिघांना. थँक्यू सो मच.